पावसाची धास्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रभर जाणवते। कुठे ढग दाटलेत, कुठे विजांचा कडकडाट सुरू आहे, तर काही ठिकाणी पावसाने घातला रौद्र अवतार। 17 ऑक्टोबर 2025 चा दिवस अनेक जिल्ह्यांसाठी ठरणार आहे निर्णायक। कुठे पडणार मुसळधार पाऊस, तर कुठे मिळणार थंड हवेचा दिलासा, हे जाणून घ्या पुढच्या काही क्षणात संपूर्ण 36 जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज। सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात थोडेसे ते मध्यम वादळी हवामान आणि काही ठिकाणी हलका पाऊस आणि थंडगार वाऱ्याची शक्यता। दिवसाचे तापमान 30 ते 32 डिग्री, तर रात्रीचे तापमान 21 ते 24 डिग्रीच्या दरम्यान। नंदुरबार जिल्ह्यात देखील वादळी ढग आणि हलका ते मध्यम पाऊस आणि थंडीचा स्पर्श। दिवसाचे तापमान 31 ते 33 डिग्रीच्या दरम्यान, तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान। काही वेळेस थंडीचे झोके जाणवतील। नाशिक मध्ये या दिवशी हवामान थोडे अधूनमधून बदलणारे राहू शकते। मॉडेलच्या अंदाजानुसार हलका पाऊस, ढगाळ वातावरण शक्य आहे। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 30 ते 32 डिग्री, तर रात्रीचे तापमान 20 ते 23 डिग्रीच्या दरम्यान। हलका वारा, विशेषतः संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस थंड झोका जाणवू शकतो। जळगाव जिल्ह्यामध्ये हवामान तुलनेने कोरडे पण ढगाळतेचे वातावरण राहील अशी शक्यता आहे। काही वेळा हलका पाऊस किंवा ओलसर हवामान जाणवेल। दिवसातील जास्तीत जास्त तापमान 31 ते 33 डिग्रीच्या दरम्यान, तर रात्रीचे तापमान 21 ते 24 डिग्रीच्या दरम्यान कमी होण्याची शक्यता। हलका ते मध्यम वारा थोडा प्रसारू शकतो, पण तीव्र स्वरूपाचे वारे अपेक्षित नाहीत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या दिवशी हवामान सामान्यपणे कोरडे पण ढगाळतेचे राहू शकते। काही ठिकाणी हलका पाऊस सुद्धा शक्य आहे। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 32 ते 34 डिग्री, तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हा हलका जाणवेल। संध्याकाळी व रात्री थोडे थंड झोके दिसतील। पुणे जिल्ह्यात दिवसा उबदार वातावरण असून काही ठिकाणी हलके ढग दिसू शकतात। पाऊस येण्याची शक्यता कमी आहे। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान अंदाजे 30 ते 32 डिग्री, तर रात्रीचे तापमान 18 ते 20 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हलका ते मध्यम, काही वेळा थंडी झोका जाणवू शकतो, विशेषतः संध्याकाळच्या वेळेस। सातारा जिल्ह्यात हवामान सामान्यपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे, पण ढगाळ वातावरण दिसू शकते। काही ठिकाणी हलका पाऊस येण्याची शक्यता आहे। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 31 ते 33 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 19 ते 21 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हलका आणि काही वेळा मध्यम झोके देखील जाणवतील। सांगलीमध्ये दिवसाच्या वेळेस थोडी उष्णता आणि संध्याकाळी रात्री थोडी थंडी जाणवू शकते। काही प्रमाणात आर्द्रता देखील असेल। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 31 ते 33 डिग्रीच्या दरम्यान, तर रात्रीचे किमान तापमान 20 ते 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हा हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल। सोलापूर जिल्ह्यात हवामान कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता अधिक आहे। ढगाळ वातावरण कमी असू शकते। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 32 ते 34 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 21 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हलका, थंडी झोका कमी स्वरूपाचा जाणवेल। कोल्हापूर जिल्ह्यामधील हवामान उबदार राहण्याची शक्यता आहे। काही वेळा ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस येण्याची सुद्धा शक्यता थोडी आहे। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान अंदाजे 32 ते 34 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हलका ते मध्यम असेल। मुंबई शहरामध्ये या दिवशी वातावरण ओले आणि कोरडे याची मिश्रित अवस्था राहील। हलकी आर्द्रता जाणवण्याची शक्यता आहे। काही वेळा हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण दिसू शकते, विशेषतः सागरी प्रभावामुळे। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 29 ते 31 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 23 ते 25 डिग्रीच्या दरम्यान राहील। मुंबई उपनगरात हवामान थोडेसे शांत आणि ओले राहील। हलक्या ढगांचा प्रभाव आणि कदाचित हलका पावसाचा स्पर्श देखील जाणवेल। दिवसा संध्याकाळच्या काही वेळा हलका ते मध्यम स्वरूपाचा वारा देखील जाणवेल। दिवसाचे तापमान 30 ते 32 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 24 ते 25 डिग्रीच्या दरम्यान राहील। रायगड जिल्हा किनारी भाग असल्यामुळे सागरी हवांचा मोठा प्रभाव राहील। ढगाळता जास्त राहू शकते। पावसाची शक्यता कमी, तरी हलकी ओस मुसळधार वातावरण अपेक्षित आहे। काही ठिकाणी ढगांची गर्दी होऊन त्या ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। वारा मध्यम ते ठळक वारा, किनाऱ्याजवळ वेगवान झोके जाणवू शकतात। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 29 ते 31 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री आणि सकाळी थोडी अधिक ओलावा जाणवेल। दुपारी वातावरण उबदार राहील। सागरी ढगाळता अधिक असू शकते। हलका पाऊस येण्याची शक्यता थोड्या प्रमाणात आहे। जास्तीत जास्त दिवसाचे तापमान 30 ते 32 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हा हलका ते मध्यम असेल, विशेषतः सागरी झोके जाणवतील। सिंधुदुर्ग मध्ये हा दिवस बऱ्यापैकी ओलसर आणि ढगाळ राहील। ढगाळ वातावरण, कधी कधी हलका पाऊस शक्य आहे। मध्यम ते ठळक वारा, किनाऱ्याजवळ झोके अधिक तीव्र जाणवतील। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 30 ते 33 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 23 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। ठाणे जिल्ह्यातील हवामान मुंबई उपनगरासारखेच पण किंचित अधिक स्थिरतेचे वातावरण राहील। जास्तीत जास्त तापमान 30 ते 32 डिग्री, तर रात्रीचे तापमान 24 ते 25 डिग्रीच्या दरम्यान राहील। काही ठिकाणी हलका पाऊस, स्पर्श किंवा आर्द्र वायू शक्य आहे। पालघर मध्ये हवामान तटयोग्य प्रदेश असल्यामुळे स्लाइट ओलसरता आणि वाऱ्याचा अधिक प्रभाव जाणवेल। ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस येण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान अंदाजे 30 ते 32 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 24 ते 25 डिग्री राहील। छत्रपती संभाजीनगर मध्ये दिवसा उबदार वातावरण राहील। काही वेळा हलका ढग, ओलसर पाऊस होण्याची शक्यता कमी आहे। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 32 ते 34 डिग्री, तर रात्रीचे किमान तापमान 20 ते 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हलका ते मध्यम, विशेषतः संध्याकाळच्या थंडीने हलके झोके अनुभवायला मिळतील। जालना जिल्ह्यात हवामान कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता जास्त आहे। सामान्य हलका ते मध्यम स्वरूपाचा वारा असण्याची शक्यता आहे। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 35 डिग्री पर्यंत जाईल, तर रात्रीचे किमान तापमान 21 ते 23 डिग्री
डिग्रीच्या दरम्यान राहील। बीड मध्ये दुपारची उष्णता वाढेल पण संध्याकाळी थंडावा जाणवणार आहे। हलका ते मध्यम झोका, रात्री व सायंकाळी हलकी थंडी जाणवेल। जास्तीत जास्त दिवसाचे तापमान 33 ते 35 डिग्री तर रात्रीचे किमान तापमान 20 ते 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। परभणी जिल्ह्यात तापमान जरा जास्त असण्याची शक्यता आहे। हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 36 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे तर रात्रीचे किमान तापमान 21 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा साधारणपणे हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये हा दिवस उबदार आणि कोरडा राहण्याची शक्यता जास्त आहे। पाऊस होण्याची शक्यता कमी, काही वेळा हलके ढग दिसू शकतात। दिवसातील जास्तीत जास्त तापमान अंदाजे 33 ते 35 डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान 20 ते 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। लातूर मध्ये दिवसा उष्णता अनुभवता येईल, रात्री किंचित थंडी वाटेल। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 34 ते 36 डिग्रीच्या दरम्यान राहील तर रात्रीचे किमान तापमान 21 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा सामान्यतः हलका, संध्याकाळी मध्यम झोका येऊ शकते। हवामान कोरडे, वातावरण पावसाची शक्यता कमी। नांदेड मध्ये जिल्ह्याचा हा दिवस उबदार असेल, हवामान कोरडे राहील, पाऊस अपेक्षित नाही, काही वेळा हलके ढग दिसतील। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 34 ते 36 डिग्रीच्या दरम्यान राहील। किमान तापमान अंदाजे 21 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहील। हिंगोली मध्ये दिवसा उष्णता अधिक जाणवेल, रात्री थंडी कमी असेल। जास्तीत जास्त दिवसाचे तापमान 35 ते 37 डिग्रीच्या दरम्यान राहील तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हलका ते मध्यम असेल। संध्याकाळी व रात्री किंचित थंड झोके जाणवू शकतात। पाऊस व ढगाळचा पाऊस येण्याची शक्यता कमी आहे। वातावरण प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यात हा दिवस उबदार आणि कोरडा राहण्याची शक्यता जास्त आहे। काही वेळा हलके ढग दिसतील पण तीव्र पाऊस अपेक्षित नाही। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 33 ते 35 डिग्री तर रात्रीचे किमान तापमान 21 ते 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। यवतमाळ मध्ये दिवसभर तापमान जास्त राहील, रात्री थोडी थंडी अनुभवता येईल पण दिवस गार नसेल। जास्तीत जास्त तापमान दिवसाचे 34 ते 36 डिग्री तर रात्रीचे किमान तापमान अंदाजे 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। वाशिम जिल्ह्यामधील हवामान थोडे अधिक उष्ण राहू शकते परंतु रात्रीची थंडी अधिक जाणवेल। दिवसाचे तापमान अंदाजे 34 ते 36 डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान 21 ते 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। अकोलामध्ये हा दिवस उबदार आणि कोरडा असेल, काही वेळा हलके ढग आकाशभर दिसू शकतात। दिवसाचे तापमान 34 ते 36 डिग्री तर रात्रीचे किमान तापमान 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हलका ते मध्यम झोका, संध्याकाळी थोडा शीत झोका जाणवेल। बुलढाणा जिल्ह्यात हवामान जास्त उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता जास्त आहे। रात्री हवामान थोडे हलके आणि आरामदायक वाटेल। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 35 ते 37 डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा साधारणपणे हलका ते मध्यम झोका जाणवेल। वर्ध्यामध्ये हा दिवस उबदार व कोरडा राहण्याची शक्यता जास्त आहे। काही वेळा हलके ढग दिसतील पण तीव्र पाऊस अपेक्षित नाही। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 33 ते 35 डिग्री तर रात्रीचे किमान तापमान 21 ते 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। नागपूरमध्ये हा दिवस उष्ण आणि कोरड्या वातावरणाचा असेल। या दिवशी दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 34 ते 36 डिग्री तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। भंडाऱ्यामध्ये हवामान नागपूर सारखेच राहील। दिवसा उबदार आणि रात्री थंडी थोडीशी जास्त जाणवेल। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 34 ते 36 डिग्री तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हलका ते मध्यम झोका जाणवेल। गोंदियामध्ये दिवसभर उबदार वातावरण राहील, रात्री थोडी शीतलता अनुभवता येईल। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 35 ते 36 डिग्री तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। चंद्रपूर जिल्ह्यामधील दिवसा तापमान जास्त असेल, थंडीचा अनुभव रात्री व सकाळी अधिक असेल। दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 35 ते 37 डिग्री तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। संध्याकाळी थंडीचे झोके येऊ शकतात। गडचिरोली जिल्ह्यातील हा दिवस सर्वाधिक उष्ण आणि कोरडा ठरू शकतो। दिवसातील जास्तीत जास्त तापमान 36 ते 38 डिग्रीच्या दरम्यान राहील तर रात्रीचे किमान तापमान 23 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। वारा हलका ते मध्यम, रात्री शांत झोके जाणवतील।